शुक्रवार शुक्रवार म्हणजे करमाळ्याचा आठवडे बाजार. ऊसतोड कामगार, त्यानंतर करमाळा शहराच्या आजूबाजूला असलेली गावं, या गावातील अनेक शेतकरी, मूलमजूर यासह अनेक नागरिक आज आठवडे बाजारानिमित्त भाजी खरेदी असेल किंवा कपडे खरेदी, खाऊ घेण्यासाठी मोठी गर्दी असते. मात्र शहरातून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. करमाळा बायपास म्हणजे जुना बायपास पासून ही गायकवाड चौक असेल किंवा कितूर नाका या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक झालेले वाहनं दिसतात. मात्र आज सायंकाळच्या सुमारास करमाळा पोलीस ठाण्याच्या परिसरात 4 ऊसाने भरलेले ट्रॅक्टर दिसले आणि सर्वांना हे ट्रॅक्टर का आले याबाबत उत्सुकता लागली. मात्र करमाळा पोलिसांनी आज थेट कारवाई करत हे ऊसाचे ट्रॅक्टर आज थेट पोलीस स्टेशनच्या आवारात आणले. ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये कारवाई करून हे ट्रॅक्टर आणले होते. कारण गेल्या काही दिवसापासून ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे काही अपघात होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अनेक चालक मद्यपान करून ट्रॅक्टर चालवतात. बेशिस्तपणे हे वाहन चालक ट्रॅक्टर चालवत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र आज पोलिसांनी थेट कारवाई करत वाहनच आज करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून उभा केली होती. आज सायंकाळी 6:30च्या सुमारास अजूनही वाहनं करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात आहेत. करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. या कारवाईची करमाळा शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण बेशिस्तपणे वाहन चालवून ह्या जे अपघाताच्या घटना होत आहेत. शुक्रवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र पोलिसांनी ही अचानक कारवाई केली आणि वाहन चालकांना ताब्यात घेतलेलं आहे. ही वाहनं सोडून दिली जातील, मात्र त्यांना देखील समज दिली जाणार आहे. मौलाली माळ, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, नवीन कोर्ट आणि सिद्धार्थनगर भागातून ही वाहनं जातात. हा जो भाग आहे तो रहदारीचा भाग आहे. अनेक मुलं या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास रस्त्यावरती बाहेर खेळण्यासाठी येतात. नागरिक बाहेर खेळण्यासाठी येतात. त्यांना नेहमीचाच हा त्रास असतो. मात्र या करमाळा शहरातून दुसरा पर्यायी मार्ग देखील नाही. त्यामुळं ऊस वाहतूक करायची कशी हा देखील प्रश्न आहे. यामध्ये गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. त्यातच मद्यपान करून जे चालक वाहन चालवतात त्यामुळे देखील मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केलेली आहे. यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. करमाळा पोलीस ठाण्याच्या आवारात हे ट्रॅक्टर उभा आहेत. त्यावरती काय कारवाई होती हे पाहावं लागणार आहे. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या मुकादम असतील किंवा वाहन मालक असतील यांनी देखील चालकांना खबरदारी म्हणून त्यांना देखील सूचना देण्याची आवश्यकता आहे. अनेकदा मोठ्या आवाजात करमाळा शहरात आता ते प्रमाण कमी झालेलं आहे. मात्र शहराच्या बाहेर निघाल्यानंतर अनेक वाहन चालक मोठ्या आवाजात गाणी लावतात. त्याचा देखील नागरिकांना त्रास होतो. या सर्व गोष्टींची दक्षता वाहन मालकांनी देखील घेण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचा ऊस वाळू नये याची दक्षता पोलीस घेत आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करून ही वाहनं सोडून दिली जाणार आहेत. मात्र सतत होणारे अपघात आणि त्यातून होणारं नुकसान, जीवितहानी ही टाळायची असेल तर सर्वांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. करमाळा जामखेड रस्त्याची जर आपण अवस्था पाहिली तर ह्या ऊस वाहतुकीमुळे अक्षरशः रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. अनेक ठिकाणी अशीच परिस्थिती झालेली आहे. प्रशासनानं देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं विशेषतः यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. करमाळा जामखेड रोडवरून खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक होते. वेगवेगळ्या भागातून विहाळचा कारखाना असेल, बारामती ॲग्रो असेल, अंबालिका असेल, या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात करमाळा शहरातून ऊस जातो. त्याचप्रमाणे विठ्ठल शुगर, त्यानंतर कमलाई या कारखान्यांना देखील ऊस जो जातो तो करमाळा शहरातूनच यांचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळं एक नवीन बायपास करण्याची आवश्यकता आहे आणि याबाबत करमाळा शहरातील सर्वपक्षीय
पदाधिकारी असतील, नेते असतील यांनी यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी कोर्ट परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होऊन रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. आपण अनेकदा पाहिलेलं आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यातून कोणतीही जीवितहानी होणार नाही ही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आताची जी कारवाई झालेली आहे त्यातून वाहन चालकांनी देखील खूप धाडा घेण्याची आवश्यकता आहे. ट्रॅक्टर चालवताना मद्यपान करू नये, सुरक्षितपणे कारखान्यावरती वाहन न्यावं. पुन्हा सुरक्षितपणे हा हंगाम यशस्वी कसा होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. करमाळा पोलीस आपल्या सेवेसाठी सतत हजर आहेत. त्यांना देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद.